नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। आजचा व्हिडिओ बनवताना मी बघा सोबत एक असं पेज घेऊन बसलेले आहे आणि ज्या पेजवरती मी भरपूर सारे क्वेश्चन्स लिहून काढलेले आहेत। हे क्वेश्चन्स मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारले गेलेले आहेत। आता बऱ्याच जणी किंवा बरीच मंडळी मला तिथे क्वेश्चन विचारत असते, त्यांचं मी तिथल्या तिथे आन्सर करत असते, त्यांना तिथल्या तिथे रिप्लाय देत असते। पण काही क्वेश्चन्स, काही कमेंट्स अशा असतात की ज्यांना खूप डिटेलमध्ये उत्तर देण्याची गरज असते। मग म्हटलं चला हाच व्हिडिओ त्याच्यासाठी बनलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची डिटेलमध्ये उत्तर देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा तुमच्या आणखी कोणते प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये विचारायला विसरू नका। तर चला प्रश्न कोणते आहेत ते बघूयात। तर आजचा व्हिडिओ पूर्ण सविस्तर होणार आहे। तर पहिला प्रश्न आहे जो मला आतापर्यंत जास्त वेळा विचारला गेलेला आहे, तो प्रश्न आहे ताई तू कुठे राहते। आता या प्रश्नासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण तरीही अजून बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत आणि तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, मी कुठे राहते, माझं सासर कोणतं, माहेर कोणतं, सगळं सांगितलेलं आहे। तर ज्या मैत्रिणींनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांच्यासाठी परत एकदा मी सांगते, माझं गाव आहे सांगली आणि सांगलीमध्ये मी आटपाडीमध्ये राहते, पण सध्या मी मुंबईलाच आहे, माझ्या मिस्टरांसोबत मी इकडे मुंबईला राहते। त्याच्यानंतर लगेच दुसरा क्वेश्चन असतो, ताई तू मुंबईला कुठे राहते, तर मुंबईला मी बदलापूर येथे राहते। आता बऱ्याच जणांनी त्याच्यावरती पण कमेंट केलेलं आहे की ताई बदलापूरला तू कुठे राहते, तर एवढं डिटेल आपण सोशल मीडियावरती नाही सांगू शकत, त्यामुळे मी बदलापूरला राहते एवढं त्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकते। त्यानंतर विचारला गेलेला प्रश्न आहे, तोही जास्त वेळा मला विचारला गेलेला आहे, इशिका किती महिन्याची आहे। आता त्याच्यावरती पण मी वारंवार सांगितलेलं आहे की आता प्रत्येक महिन्यामध्ये इशिकाचं जे वय आहे ते बदलते, म्हणजे तिचा 7वा 8वा 9वा असा महिना चालू आहे। सध्या ती 10 महिन्याची कंप्लीट झालेली आहे आणि बऱ्याच जणांच्या याच्यावरती कमेंट्स येत होता की प्रत्येक महिन्यामध्ये इशिकाच्या महिन्यावरती म्हणजे ती किती महिन्याची झालेली आहे याच्यावरती कमेंट्स येतात। तर तिचं असं आता वय कसं ते बदलत राहते, त्यामुळे ती आता सध्या 10 महिन्याची झालेली आहे, कंप्लीट तिला 10 महिने झालेले आहेत। त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे की डिलिव्हरी नंतर किती दिवसांनी तू काम करायला लागले। हा एका ताईचा प्रश्न होता आणि तिथे मला खूप डिस्क्रिप्शन मध्ये खूप ब्रीफ मध्ये आन्सर द्यायचं होतं, पण मग मी तो क्वेश्चन तेवढं टाईप करण्यापेक्षा म्हटलं चला याचा आन्सर बऱ्याच जणींना ज्या मैत्रिणींच्या डिलिव्हरी झालेल्या आहेत ना त्यांच्या मनामध्ये असा एक क्वेश्चन असतो की आपण आपल्या शरीराची किती दिवसामध्ये काळजी घ्यायला पाहिजे, किती दिवसानंतर कामाला लागायला पाहिजे, असं एक प्रत्येकाच्या हेल्थशी रिलेटेड तो एक क्वेश्चन असतो। तर बघा जेवढं तुम्ही जास्त आराम कराल तेवढं चांगलं आहे डिलिव्हरीच्या काळामध्ये, कारण तुमची डिलिव्हरी नॉर्मल आहे की सिझेरियन आहे याच्यावरती सगळं डिपेंड असतं। आता मला विचारला गेलेला प्रश्न म्हणजे तू किती दिवसानंतर काम करायला लागली। ऍक्च्युली ना मी 2-2.5 महिन्यानंतरच मुंबईला लगेच आले, कारण माझी मोठी मुलगी स्कूलमध्ये जाते आणि तिचं एवढं नुकसान झालेलं माझ्यामुळे, त्यामुळे मग तिच्यासाठी मला लवकर यावं लागलं। आणि जेव्हा शनायाच्या वेळेस जेव्हा मी डिलिव्हरी झाली होती तेव्हा पण माझं सी सेक्शनच झालं होतं, त्यावेळेस मी कम्प्लिटली 9 ते 10 महिने गावीच राहिले होते आणि 9 ते 10 महिने म्हणजे साधारणतः 6 महिने तरी मी थंड पाण्यात हात पण बुडवला नव्हता, एवढी केअर घेतली होती त्यावेळेस। पण यावेळेस पॉसिबल नव्हतं, त्यामुळे मला या गोष्टी कराव्या लागल्या। पण मला सांगण्याचं एक तात्पर्य आहे की जेवढं तुम्ही डिलिव्हरीमध्ये आराम कराल तेवढं तुमचे अवयव आहेत ते मजबूत राहत आहेत। खरंच त्याचा नंतर इफेक्ट व्हायला लागतो की आपण जर काळजी व्यवस्थित नाही घेतली तर हे या प्रश्नाचं उत्तर होतं की मी 2 ते 2.5 महिन्यानंतर साधारणतः कामाला लागले। त्यानंतरचा एक प्रश्न होता, एडिट कसं करते आणि थंबनेलसाठी कोणता ॲप वापरते। आता मी एडिट करते ना, साधारणतः एडिट तर मी संध्याकाळचंच करते जास्तीत जास्त करून, कारण मला दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पोस्ट करायचा असतो। ही मंडळी आमच्या घरातली जेव्हा झोपते त्याच्यानंतर मग मी एडिटिंगला घेते आणि मी एडिटिंगसाठी VN हे ॲप वापरते। म्हणजे स्टार्टिंग पासून मी हेच ॲप वापरलेलं आहे एडिटिंगसाठी, खूप छान आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कुठे कट करायचा आहे, तुम्हाला कुठे व्हिडिओचा आवाज मोठा ठेवायचा आहे, कुठे आवाज कमी करायचा आहे, तुमचा स्वतःचा आवाज कुठे रेकॉर्ड करायचा आहे, हे सगळं अगदी व्यवस्थित सुटसुटीतपणे दिलेलं आहे। त्यामुळे मी तेच ॲप वापरते, VN हे ॲप वापरते। आणि थंबनेलसाठी म्हणाल तर थंबनेलसाठी मी स्टार्टिंग पासून पिक्सल लॅब हे ॲप वापरत होते, भरपूर व्हिडिओ मी त्याच्यामध्येच बनवलेले आहेत आणि अजूनही काही व्हिडिओ मी त्याच्यामध्येच बनवते। पण सध्या रिसेंटली ना मी थंबनेलसाठी गुगल जेमिनी म्हणून एक नवीन ॲप आहे, तर त्याच्यावरती तुम्ही गुगलवरती गेल्यानंतर गुगल जेमिनी जर असं टाईप केलं ना तर तिथे ते ॲप सापडतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा थंबनेल छान प्रकारे बनवू शकता। ते एक AI ॲप आहे, तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये तुमचा फोटो ॲड करायचा आहे आणि तुम्हाला जे पण काही त्या थंबनेलवरती लिहायचं आहे ते ॲड करायचं आहे।
तर तो थंबनेल तुम्हाला ते आपोआप बनवून भेटतो. तिथे तुम्हाला जास्त मेहनत पण करायची गरज नाहीये. तर ते गुगल जेमिनी ॲप मी सध्या वापरते, पण आधीमध्ये पिक्सेल लॅब, आधीमध्ये गुगल जेमिनी असं ते कॉम्बिनेशन आहे. अजून भरपूर सारे ॲप आहेत, तुम्हाला जे आवडतं ते करा, पण मी माझं सांगितलं की हे ॲप मी वापरते. त्यानंतर प्रश्न होता की तुझे मिस्टर काय काम करतात. आता याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की माझे मिस्टर काय काम करतात. आता तो पण व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर त्याच्यासाठी मी परत सांगते की माझे मिस्टर एका मेडिकल कंपनीमध्ये काम करतात, ज्याच्यामध्ये ते मॅनेजर आहेत. त्यांच्या अंडर छोटीशी टीम आहे आणि त्यांचं वर्क खूप छान प्रकारे चाललेलं आहे. आता त्याच्यामध्ये डिटेलिंगमध्ये मी तो व्हिडिओ केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला त्यांचं सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की ताई, तू ज्या घरामध्ये राहते ना त्या घराचं भाडं, रेंट किती आहे. आता बघा, बदलापूरमध्ये मी राहते, तर इकडे पहिले रेंट खूप कमी होते बदलापूरला, पण आता बदलापूर पण एवढं डेव्हलप झालेलं आहे, त्यामुळे इकडे रेंट वाढलेले आहेत. आणि मी ज्या घरामध्ये राहते ना त्याचं भाडं किंवा रेंट आहे तो 8,000 आहे. तर एवढा रेंट आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही जास्त देतो रेंट, कारण आम्हाला इथलं एवढं प्रॉपर माहिती नव्हतं, त्यामुळे आम्हाला तो रेंट थोडा जास्त गेलेला आहे. बट इट्स ओके, आम्हाला रूम पण तशी आवडली. त्याने त्यांचं छान प्रकारे काम वगैरे करून दिलेलं आहे. रूमला कुठेही घाण नाहीये, कोणत्याही म्हणजे ज्या फॅसिलिटी आहेत त्या अगदी व्यवस्थित आहेत. त्यामुळे आम्हाला ते वाटतं की ठीक आहे, म्हणजे आपण ज्या रूम जसं आपल्याला फॅसिलिटी आहेत त्या हिशोबाने तो रेंट आहे. इट्स ओके, कारण इथं 2 टाइम पाणी आहे, मस्त बाकी सगळ्याच सोयी आहेत. त्यामुळे आम्ही या घराचं भाडं किंवा हे रेंट आहे तो आम्ही या घराचं 8,000 रुपये देतोय. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, वावडंग्या आणि शापा म्हणजे काय, धुरी कशी घ्यावी. आता हा डिलिव्हरीशी रिलेटेड क्वेश्चन आहे. त्यावेळेस मला बऱ्याच जणांनी विचारलेले की ताई, वावडंग्या आणि शापा म्हणजे काय असतं, म्हणून मी हा क्वेश्चन परत रिपीट केलेला आहे. वावडंग्या आणि शापा ना ह्या बिया असतात, अशा आपल्या जशा की मेथीच्या बिया किंवा जवसच्या बिया जशा असतात ना, तशा ह्या आयुर्वेदिक टाईपमध्ये बिया असतात. हे तुम्हाला कोणत्याही जैनचं दुकान, किराणा मालाचं दुकान, याच्यामध्ये ते ठराविक किराणा मालाच्या दुकानामध्ये मला वाटतं भेटतात, आणि गावी स्पेशली भेटतात. तर त्या अशा बिया असतात. शापू म्हणजे जे आपला शापू असतो ना, तर त्याच्यामध्ये ते शापा म्हणतात त्याला. तर त्या शापूच्या बिया आणि वावडंग्याच्या बिया असतात. आता ही धुरी कशी घेतली जाते, डिलिव्हरी झाल्यानंतर आर म्हणजे चुलीतला जो विस्तव असतो, रसरशीत विस्तव असतो ना, तर तो घ्यायचा. त्याच्यावरती आपल्याला या वावडंग आणि शापाच्या ज्या बिया आहेत त्या टाकायच्या आहेत, आणि मस्त एखादं ब्लँकेट किंवा जाड असं पांघरुण वगैरे घ्यायचं, आणि त्याच्यामधून ती धुरी आपल्याला पूर्ण नाकातून आणि तोंडातून दिली जाते. पहिल्या काळामध्ये ह्या गोष्टी करायच्या, कारण त्याच्यामुळे आपल्याला वात वगैरे होत नाहीयेत, असं म्हणजे माझ्या आजीचं वगैरे म्हणणं असायचं. त्यामुळे मी माझ्या दोन्ही डिलिव्हरीमध्ये वावडंगी शापाचा धूर घेतलेला आहे. आपलं अंग वगैरे फुगतं म्हणतात ना, तर ते अंग वगैरे फुगत नाही असं वावडंगी शापामुळे, असं माझ्या आजीचं मत होतं आणि मी ते फॉलो केलेलं आहे. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे, धुरी कशी घ्यायची आणि वावडंग शापा म्हणजे काय. त्यानंतर आलेला आहे क्वेश्चन, बाळासाठी कोणता साबण वापरते. आता मी इश्यूसाठी जो साबण वापरते तो पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितला होता. ॲलोग्रेस त्या साबणचं नाव आहे. तो 200च्या आसपास मिळतो तो साबण. आता हा साबण थोडा कॉस्टली आहे, पण बाळांच्या डोळ्यामध्ये वगैरे गेला तर तो चुरचुरत नाहीये. आणि हा साबण मी एकदा बाळाचं जी मॉलिश कशी करतात किंवा मी कशी करते माझ्या पद्धतीने, किंवा गावाकडे माझी आई कशी करायची, हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये मी ते ॲलोग्रेस साबणचं थोडंसं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. तो साबण कसा वापरायचा वगैरे काय, तर तसं ते मी डिटेलमध्ये तो व्हिडिओ त्याचा सांगितलेला आहे. तर मी इशूसाठी ॲलोग्रेस हा साबण वापरते. आता बऱ्याच अजून एक क्वेश्चन आहे की व्हिडिओ बनवताना इशिकाला कशी मॅनेज करते. आता हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, याच्यावरती डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे, कारण हे एका सेंटेन्समध्ये किंवा एका पॉईंटमध्ये उत्तर सांगणं मला पॉसिबल नाही आहे. इशूला मी कशी मॅनेज करते, कारण हे थोडंसं मला हेक्टिक होतं, पण इट्स ओके. अजून पण ती माझ्या जवळच आहे बघा, तुम्हाला आधीमध्ये दिसत असेल. कारण इशूला मॅनेज करून व्हिडिओ बनवणं माझ्यासाठी कधी कधी खूप कठीण होऊन जातं, आणि त्याच्यावरती स्पेशल मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओचा आन्सर, त्यामुळे ह्या क्वेश्चनचा आन्सर मी या व्हिडिओमध्ये अर्धवट ठेवलेला आहे. त्यानंतरचा आहे आणि आपला शेवटचा क्वेश्चन आहे, डिलिव्हरीमध्ये वात्यासाठी बेल्ट कोणता आणि कसा वापरायचा आणि कुठे भेटतो.
आता डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्याच मैत्रिणींना वात्या राहतो. आता हा वात्या म्हणजे कसं, आपलं पोट फुगलेलं असतं, तर पोट आपलं नॉर्मल होण्यासाठी डॉक्टर लोक एक आपल्याला बेल्ट वापरण्यासाठी सजेस्ट करतात. आता काही लोक सांगतातच असं नाहीये, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने विचारून घ्या, कारण प्रत्येक डॉक्टरांच्या लक्षातच राहील तुम्हाला सोडताना किंवा तुम्हाला डिस्चार्ज देताना, तर ते सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः विचारून घ्या की बेल्ट कसा वापरायचा, ते तुम्हाला व्यवस्थित रिकमेंड करतात. आणि हा बेल्ट भेटतो आपल्याला मेडिकलमध्ये. कोणतंही मेडिकल स्टोअर असतं ना, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की मॅटर्निटी बेल्ट आहे किंवा जो डिलिव्हरी झाल्यानंतर वापरण्याचा जो बेल्ट आहे तो मला द्या. स्पष्ट शुद्ध शब्दात, आपल्या शब्दात जसं सांगाल तसं त्यांना समजतं आणि ते आपल्याला तो बेल्ट देतात. आता हे बेल्ट कसा वापरायचा, शक्यतो हा बेल्ट झोपल्यानंतरच वापरा, बसल्यानंतर वापरू नका. जेव्हा ज्या मैत्रिणींचं सिझेरियन डिलिव्हरी झालेलं आहे ना, कारण त्यांना टाके वगैरे असतात आणि त्या टाके एवढे लसतात ते बेल्ट घातल्यामुळे, थोडंसं आपल्याला त्याच्यावरती ताण वगैरे येतो. त्यामुळे शक्यतो, कारण आपण डिलिव्हरीमध्ये जास्तीत जास्त वेळ झोपलेला असतो आणि त्यामुळे आपण झोपतानाच हा बेल्ट जास्तीत जास्त वापरायचा, जेणेकरून आपल्या टाक्यांनाही त्रास होणार नाही आणि आपला वात्याही राहणार नाही. तर मंडळी, हे होते तुमचे काही क्वेश्चन. अजूनही बऱ्याच मैत्रिणींच्या मनामध्ये क्वेश्चन असतील, डिलिव्हरीशी रिलेटेड असू द्या, तुमचं कोणतंही क्वेश्चन असू द्या, तर ते कमेंट्समध्ये विचारायला विसरू नका. त्याच्यावरती तुम्हाला स्पेशली मी डिटेलमध्ये आन्सर केलं जाईल किंवा तिथल्या तिथं तुम्हाला रिप्लाय दिला जाईल क्वेश्चन तुमचा कसा आहे बघून. तर मंडळी, हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांची जवळपास मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, आपल्या फॅमिलीचा एक भाग व्हा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. आणि चला, भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. मस्त राहा, खुश राहा आणि आपली व्हिडिओ एन्जॉय करत राहा. बाय बाय.